मित्रांनो, शिवरी ते नावाशिवा दरम्यान झालेल्या अटल सेतूसाठी तब्बल 18,000 कोटी रुपये खर्च झालेत. पण तुम्हाला माहिती आहे का, एवढी मोठी रक्कम सरकारला वसूल करायला किती वेळ लागेल? तर मित्रांनो, जेवढा मोठा हा ब्रिज आहे तेवढाच महागडा त्याचा टोल देखील आहे. 6 वेगवेगळ्या वाहनांच्या प्रकारावरून टोल आकारला गेलेला आहे. एक अंदाज असा आहे की दर दिवशी या रूटवर 70,000 वाहनं रिटर्न प्रवास करतील. त्यानुसार आपण प्रत्येक प्रकारच्या वाहनांची संख्या पाहिली तर ती येईल सरासरी 11,666 एवढी. यानुसार पर डे कार पासून येणारा टोल हा असेल 43 लाख रुपये. मिनी बस सारख्या वाहनांमधून येणारा टोल असेल 70 लाख रुपये. बसेस किंवा 2 एक्सेल ट्रक मधून येणारा टोल असेल 1,45 लाख रुपये. 3 एक्सेल वाहनांमधून येणारा टोल असेल 1,58 लाख रुपये. 4 to 6 एक्सेल वाहनांमधून येणारा टोल असेल 2,27 लाख रुपये. व अतिजड वाहनांमधून येणारा टोल असेल 2,76 लाख रुपये. या सगळ्याची गोळाबेरीज केली तर दर दिवसाला सरासरी टोल गोळा होईल 9 कोटी रुपये, म्हणजेच वर्षाचे 3200 करोड रुपये. म्हणजेच या प्रोजेक्टची संपूर्ण कॉस्ट रिकव्हर होण्याकरता सरकारला 6 वर्षाचा कालावधी लागेल.